श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने स्वर्गीय अरुण काका कंदले व स्वर्गीय पुष्पा काकी कंदले यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी मोफत वाहन सेवा सुरू करण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री मुद्गलेश्वर देवस्थान या मार्गावर महिलांना मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। श्रावणातील प्रत्येक सोमवारी ही सेवा सुरू राहणार असून भाविक महिलांना दर्शनासाठी ये-जा करण्याची सुविधा मिळणार आहे। सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे श्रावण सोमवार निमित्त देवदर्शनासाठी येणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। या मोफत वाहन सेवेचे आयोजन आनंददादा कंदले, तालुकाध्यक्ष भारतीय जनता पक्ष तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे। श्रावण महिन्यातील या सेवेला महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव। आनंददादा कंदले यांनी सगळ्या बायकांसाठी फ्रीमध्ये गाड्या सोडलेत। सगळ्यांसाठी सगळ्या बायका येतात, दर सोमवारी फ्रीमध्ये गाड्या सोडलेत त्यांनी। एवढं बोलते मी। हो, आनंददादाचे आभार आहेत, खूप खूप आभार। मी वैष्णवी जयाजी वाघमोडे ST कॉलनीतून आलेली आहे। आनंददादा कंदले हे दरवर्षी मोफत वाहन सेवा करतात महिलांसाठी। यावर्षीही त्यांनी केली, मी याच्यासाठी खूप आभारी आहे। तुम्ही दरवर्षी हे करत चला। तुळजापूरकरांसाठी व सर्व महिलांतर्फे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार, मी विनय आनंद जोशी, शिंदे हायस्कूल जवळ राहते मी। आनंददादा कंदले यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात दर सोमवारी त्यांनी जी वाहनाची सेवा दिलेली आहे, मोफत सेवा दिलेली आहे, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी। अनेक महिला याचा लाभ घेत आहेत, तसंच मीही लाभ घेतलेली आहे। दरवर्षी त्यांनी अशी सेवा द्यावी असं मी सुचवते। धन्यवाद। माझे आई आणि वडील यांच्या स्मरणार्थ मी प्रतिवर्षी गेल्या 3 वर्षापासून ही मोफत वाहन सेवा आपण देतो। अनेक माता भगिनी आपल्या मुद्गलेश्वर देवस्थानमध्ये चालत पायी दर्शनासाठी येतात, परंतु त्यांना वापस जात असताना वाहन उपलब्ध नसतं। हे मी अनेक वेळा पाहिल्यानंतर मी माझे आई आणि वडील यांच्या स्मरणार्थ ही वाहन सेवा मोफत देण्याचं ठरवलं आणि गेल्या 3 वर्षापासून आपण ही वाहन सेवा देतोय। आपण पाहताय की दररोज शेकडो महिला, शेकडो माता भगिनी तुळजापूर शहरातून दर्शनाला आल्यानंतर त्यांना जाण्यासाठी ही सोय होते आणि खरं तर या निमित्ताने मी आईवडिलांचं स्मरणही होतं आणि त्या निमित्ताने ही वाहन सेवा मोफत महिलांसाठी घडते याचं समाधान आहे। ते साथ खूप चांगला आहे महिलांचा। त्या ठिकाणी आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं असेल की महिलांची सुद्धा इच्छा या अगोदरही होती। त्यांनीही बऱ्याच आमच्या माता भगिनींनी फोन करून सांगितलं की यावर्षीसुद्धा तुम्ही ती सेवा चालू ठेवा। आपण ती सेवा यानंतरसुद्धा जोवर आपल्याला शक्य आहे तोवर आपण ही सेवा चालू ठेवणार आहे। श्री आनंददादा कंदले दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी मोफत वाहन सेवेचा जो उपक्रम राबवला आहे, तो उपक्रम त्यांनी सुरू आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ केला होता। हो, आता तुम्ही सध्या प्रतिसाद बघता या पंचक्रोशीतील ह्या उपक्रमाचा सर्वांनाच लाभ होत आहे। नक्कीच या धर्मकार्यातून, या सेवेतून त्यांच्या आईवडिलांना शांती लागेल व सर्वांचा, गोरगरिबांचा आशीर्वादही या माध्यमातून लागेल। चांगला उपक्रम आहे, दरवर्षी चालू राहावा। जी गैरसोय होत होती त्याबद्दल जे आनंददादांनी मोफत वाहन सेवा केली आहे, खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे। म्हणजे जनतेच्या मनातील ओळखणारा एक ज्येष्ठ समाजसेवक सुद्धा आनंददादांना म्हणण्यात येईल। अतिशय चांगला उपक्रम आहे आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहावी हीच प्रार्थना आहे मुद्गलेश्वरच्या।